आता ही आयुष्यात ना माझ्या कायमस्वरूपी एक फक्त आठवण राहील की माझ्यासोबत असं झालं होतं, तसं झालं होतं. आणि आज तर खूप आठवण आली होती की जे मी व्हिडिओ वगैरे बघत होते त्यात मुलांना ओवाळताना मला असं वाटायचं की मी 2 मुलांना ओवाळलं असतं. नमस्कार सगळ्यांना. तर गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ ब्लॉगला केलेली आहे सुरुवात. तर आज अमावास्या आहे, आषाढ महिन्यातले शेवटचा दिवस, दीपामावस्या. तर ह्या दिवशी मला शक्यतो जास्त काही माहिती नाही आहे, तरी पण मी आज पूर्ण जेवढं दिवसाचं शूट होईल आणि काय काय होईल ते सगळं शूट केलेलं आहे. तर सकाळी सकाळी मी मस्त छान अशी आंघोळ करून डोकं वगैरे धुवून फ्रेश झाली होती. अथर्वचा टिफिन बनवला होता आणि सकाळी 8 वाजायच्या अगोदर मी फरशीसुद्धा पुसली होती आणि गॅलरीसुद्धा ही केली होती, म्हणजे धुतली होती, पुसून घेतली होती. तेच मी तुम्हाला दाखवलं होतं. इथं केलं होतं राजमा आणि भात केला होता. म्हणजे रोजच त्याला चपाती भाजी देऊन मग ते काय करतो की रोज चपाती भाजी दिली की कंटाळा करतो. वेगवेगळं दिलं की मग डब्या फिनिश करून येतो. तर मग मी कधी काय करते, चपातीचाच रोल करून देते, कधी कधी पराठा बनवून देते. तर वेगवेगळं दिलं की खाऊन येतो. तर मग काय होतं अशाने काहीतरी म्हणजे नाही का वेगळं खातात. पुन्हा ज्या भाज्या खात नाहीत ती सुद्धा खातात. तर राजमा वगैरे आज सगळा डब्बा फिनिश करून आला होता आणि असं वरण भात दिलं असतं तर ते खाऊन नसतं आला, पण नवीन काहीतरी दिलं की खातात. तर चला मी चालली होती त्याला सोडण्यासाठी शाळेत. तर बाहेर पाऊस वगैरे आलेला होता, तो जाऊन खाली थांबलाच होता. मी केस वगैरे पुसून वगैरे आवरून वगैरे खाली गेली. ते काय तर असतं सकाळी मला उठून कमेंट शाळेत सोडेपर्यंत तर खूप चला मोठं म्हणलं लागली टार्गेट हवेला, असतं, कारण की म्हणजे नंतर जे दिवस की पूर्ण शाळेकडे आरामात जायच्या. असतो. पण सकाळची घाई एवढी वातावरणात असते की सकाळ विचारू सकाळ नका. खूप छान वाटतं. ज्यांची मुलं शाळेत तिथं जातात घेतलं त्यांना होतं, माहितीच असते जे की की सकाळी माझ्या किती पोराने घाई घेतलं असते. होतं. आता आवरायचं, चांगला स्वयंपाक तो पण करायचं, हे माझ्यासारखा कर ते व्हिडिओ कर, करायला 12 शिकतो की भानगडी काय काय असतात. माहिती, कारण की नंतर बघा सोडायला किती छान जायचं, मोबाईल आणायला हालता जायचं. वगैरे, तर मी छान त्याला शूट शाळेत घेतले, मला सोडलं. आवडलं. परत रिटर्न आल्याच्या नंतर छान अशी देवपूजा केली. मी खूप म्हणजे महिन्यातनं केली, असं नाही की म्हणते 4 दिवसांनी 5 दिवसांनी केली. कारण मला देवपूजा करायला बिलकुल आवडत नाही आहे. थोडा देवावर राग आहे. पण काही लोक असं म्हणतात की दे सोडून, नको लक्षात आणू. काही गोष्टी आहेत जेव्हापासून माझी डिलिव्हरी झाली आणि ज्यावेळेस मी देवाचं नाव घेतलं त्यावेळेस देव माझ्यासोबत नव्हता. त्यामुळं थोडंसं डोक्यात राग आहे, तर तो मी थोडा घालवायचा प्रयत्न करत आहे. तर इथं पूजा वगैरे अशी केली होती, फुलं वगैरे काही नव्हते. सगळं पूजा वगैरे झाल्याच्या नंतर माझा जेवणाचा टायमिंग फिक्स आहे. 1च्या अगोदर जेवत असते मी आणि सकाळी नाश्तासुद्धा 10च्या अगोदर करते. 3 टाईमच जेवण, त्याच्या इतर वेळी काय खात नाही आहे. तर बघू माझ्यामध्ये किती फरक पडतोय, किती बारकी होती किंवा होती का नाही, ह्या गोष्टीचा मला काही अनुभव नाही आहे. तर लोक म्हणतात की भात खायचा नाही, चपाती खायचं नाही. मी सगळं खाती. ऑइल म्हणजे सगळं खाती, म्हणजे राईस खाती, चपाती बी खाते, एक टाईम चपाती खाते, एक टाईम भाकरी खाती. तर असं म्हणतात की नाही का जास्त मसालेदार हे ते खाल्ल्याने बी असं वजन वाढतं. तर असं काही नसतं, आपल्या कंट्रोल असतं जेवढं खायचे. हे मी काय पाळत नाही, फक्त तेलकट, साखर वगैरे हे अशा गोष्टी काही कमी केल्यात. तर या तुम्ही पण जेवायला. तर एवढी राजमा चावल हिंदीमध्ये म्हणतात, ती फेमसच आहे. तर आपल्यामध्ये भात आणि राजमाची भाजी खायला या. तर खूप टेस्टी होतो. ह्याला काही जास्त मसाला मी वगैरे वापरत नाही आहे, फक्त कांदाची, टोमॅटोची, आलं लसूण पेस्ट, आलं पण नाही, लसूणची पेस्ट आणि आपला घरगुती काळा मसाला, बस इतकंच. तर खूप छान भाजी झाली होती. आणि आंबा दाखवलाय तुम्हाला, तर अजूनही आंब्याचा सीझन आहे, चालू आहेत आंबे. काय माहिती कसं, पण बघून खावा. कारण सकाळपासूनचा व्हिडिओ आतापर्यंत बघितलंच असेल. तर आता मी आवरलं होतं, तर तुम्ही म्हणत असाल आवरलं कशाला होतं काय. तर मी रील्स बनवण्यासाठी आवरलं होतं. तर म्हटलं तुम्हाला एक दाखवायचं होतं. खूप दिवसापासून वाट बघत होतं म्हणजे असं काही नव्हतं. पण कसं एक आठवण राहते. पण आता माझी आठवण अशी एकदम धोकादायक आहे आणि ठीक आहे, असं जे झालं ते झालं. पण कसं आहे, जी गोष्ट आपण केली ती आपल्याला पाहिजे असते आणि ज्या गोष्टीसाठी केली तीच गोष्ट आज माझ्यापाशी नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणताल असं काय बोलते वगैरे वगैरे, म्हणजे मला समजत नाही आहे. हा विषय निघाला की मला कळतच नाही आहे की काय बोलावं काय नाही. मी आता म्हणजे नाही म्हणलं तरी बरंच आता हे झालं, म्हणजे विसरता नाही येणार आहे, पण एक नाही का
मी सांगू शकत नाही, म्हणजे लक्षात पण येते, आठवण पण येते. तर जे असायचं ते असू द्या. तर मी जे फोटोशूट केलं होतं त्याचे फोटो आलेले आहेत, म्हणजे खूप दिवस झालं दादांनी दिलेत फोटो. तर त्यांनी एक त्यांच्याकडून ही अशी फ्रेम बनवून दिली, ही अशी माझी फ्रेम बनवली. तर माझे हे तर काय म्हणजे काय वगैरे नाही का असे उदास झालेच होते. तर मी म्हटलं चला जाऊ द्या, अथर्वच्या वेळेस काढलेत असं समजूया. तर खूप छान फोटो आलेत. थँक्यू दादांना त्या, ती तर काय ब्लॉग बघतील नाही बघतील. तर खूप छान फोटो, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ही फोटो दाखवते. तर ना आम्ही अथर्वच्या वेळेस काही केलं नव्हतं, आणि ह्या वेळेस ज्या हौसाने केलं त्या म्हणजे नाही का सगळं पाणी पडलेलं आहे. खूप सुंदर असे फोटो तर एक नंबर आले होते. माझी तब्येत पण खूप झाली होती, आता झाली आहे कमी, थोडी झाली आहे, जास्त नाही आहे. तर असे फोटो काढले होते. तर बरेच फोटो पण नाही आहेत, म्हणजे नाही का थोडे कमीच दिलेले आहेत. तर जेवढे दिलेत तेवढे चांगलेच दिलेत असं म्हणायचं आहे. तर हे अथर्व त्यावेळेस दिवशी नाराज होता, म्हणजे त्याला मोबाईल वगैरे पाहिजे होता, आणि नाही का तर त्याच्यामुळं. तर ही आता एक फक्त आठवण राहिली आहे माझ्याकडं. हे बघून समजा माझं बाळ असतं तर आम्ही सांगितलं असतं तुझ्या वेळेस हे केलं ते केलं, पण सांगता नाही आलेलं. तर हे बघा खूप छान फोटो आहेत, पण काय करणार आहे आता. ती जी आम्ही जेवढ्या उत्साहाने केलं तेवढ्याच म्हणजे जेवढा आनंदात झालं तेवढ्याच आनंदावर पाणी पण पडलेलं आहे. तर आता जे झालं ते झालं, असे फोटो आहेत. तर असो, तर होणाऱ्या गोष्टीला टाळता येत नाही असे मला बरेच जण म्हणतात. तर मी तुम्हाला ह्याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये बोललेली आहे की मी देवपूजा वगैरे करत नाही, पण काही जण म्हणतात देव जो करतो तो चांगल्यासाठी करतो किंवा काही नाही का. तर ते देवाच्याच मनात होतं की बाबा नाही का एवढ्या वर्षांनी राहिलं त्यात परत नाही ठेवलं, म्हणजे नाही का आता ज्याचं दुःख त्यालाच कळतं की नाही का. तर असं नाही की विसरून गेले, पण थोडं म्हणजे त्याच्यातून बाहेर निघले, कारण की मी काय त्याला असं नाही बोलू शकत आहे. असं मांडीवर घेऊन खेळवलं वगैरे जर असतं तर जास्त त्रास झाला असता नाही का. फक्त बघितलं होतं, त्यात पण दाखवत नव्हते, पण जबरदस्तीने थोडं खालीवरी बोलल्यामुळे त्यांनी मला दाखवलं होतं. झाल्या त्या गोष्टी गेल्या. फक्त आता फोटोवरनं आठवण आली, आणि मी त्या दादांचे एवढं मागं लागू फोटो घेतलेत. म्हणलं आता आमचं बाळ तर नाही, पण माझे फोटो तरी पाहिजेत. तर एवढीच आठवण त्याचीसुद्धा नाही का आमच्याकडे, की बाबा मला दुसरं बाळ राहिलं होतं असं एवढंच नाही का म्हणायला. तर असो करा, व्हिडिओ कंटिन्यू, जे झालं ते झालं, नको बोलायला यावर, कंटिन्यू व्हिडिओ करा. तर बघा सकाळी दिवा लावलेला आहे आणि अजून विजलेला नाही आहे. तर मी जेव्हा केव्हा पूजा करल तेव्हा हे असं फूल येतं. मग ते खरं आहे खोटं आहे मला काही माहिती नाही आहे. ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते तेव्हा ते मी फोटोशूट केलेलं होतं, आणि ते फोटो आतापर्यंत काही आले नव्हते. तर ते काल फोटो आले होते, तर म्हटलं चला एक त्या ब्लॉगमध्ये आपण ॲड करावं म्हणून त्याचा एक छोटा भाग घेतला होता. संध्याकाळच्या 6 वाजल्या होत्या, तरी पण दिव्यामध चालू होता, आणि त्याच्यामध्ये छान असं फुल आलं होतं. खरं खोटं मला नाही माहीत. तर म्हटलं आता चला संध्याकाळचे दिवे वगैरे करायचे असतात. मी हे फर्स्ट टाईमच केलं होतं, त्यासाठी मी थोडं कणिक मळली होती, आणि पीठ मळून झाल्याच्या नंतर म्हटलं दिवे वगैरे करावं, काय कसं काय. तर तुम्ही करताय का नाही मला माहीत नाही. मी फर्स्ट टाईमच केलेले आहेत, जे की मी काही व्हिडिओसुद्धा बघितले नव्हते. पण ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघतो किंवा रील्स बघतो त्यावेळेस लहान मुलांना ओवाळलेलं वगैरे इतर गोष्टी, दिवे तर बनवता येतात मला, असं नाही की मला कुठली गोष्ट बनवता येत नाही किंवा काय होते. तर हे दिवे आम्ही पहिलं आमच्या इकडे एक सण असतो त्या सणाला सुद्धा बनवतात, बाजरीच्या पिठाचे वगैरे बनवतात. तर मी बनवलेत, आणि फक्त 5च बनवले होते. तर मी एक असा अंदाज बनवला होता की आम्ही चार आम्ही म्हणजे माझं जे गेलेलं बाळ आहे ते अथर्व, आम्ही हे असे 4 आणि एक माझ्या दोन्ही फॅमिलीसाठी असा एक 5 दिवे केले होते. ते मला नाही माहिती कसं करतात काय करतात. इथं अथर्वसाठी एक चपाती बनवून घेतली होती, आणि एक भाकरी बनवली होती, बटाट्याची भाजी, सकाळची राजम्याची भाजी होतीच, भात होताच. तर इथं बटाट्याची भाजी वगैरे भाकरी वगैरे. तर तुम्ही कशी करताय बटाट्याची भाजी? मी इथं आता साधे सिंपल जिऱ्याची फोडणी, लसूण आणि हे टाकून. तर आज आमुषा होती म्हणून मी अथर्वला महादेव देवीच्या मंदिरात सुद्धा घेऊन गेले. तिथं काही शूट घेतलं नव्हतं. इथं हनुमानच्या मंदिरात घेऊन गेले, त्याला पाया पडवलं. आमच्या इकडं बाया आत जात नाहीत, पण मी बाहेर गेटच्या आत गेली होती आणि आतमध्ये मंदिरात गेली नव्हती. तर आता असं काही कोणी पाळत नाही आहे, पण लांबून पाया पडली होती मी सुद्धा.
तर अथर्व इथं ह्याला इथं प्रसाद देतात म्हणून इथल्या मंदिरात त्याला खूप उत्साह असतो पाया पडायचा. इथले जे बाबा आहेत ते प्रसाद देतात. घरी आली होती कारण सकाळी मी फुलं वगैरे नव्हती आणली, तर येताना मी फुलं वगैरे आणली आणि जी दिवे होते त्याची तयारी वगैरे माझी चाललेली होती. म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला की मी फर्स्ट टाईमच करते आणि जे की 7 दिवे 5 दिवे किंवा 9 दिवे जे आपल्या घरात जेवढे दिवे आहेत तेवढ्याची पूजा करायची असते हे मी ऐकलं होतं. आणि तसं माझ्या वहिनीला पण विचारलं होतं, माझी वहिनी दरवर्षी करते. तर माझ्याकडं हा रेग्युलरी जो आपण दिवा देवाऱ्यामध्ये लावतो तो माझ्याकडं होता आणि एक मी गावाकडनं आणला होता, म्हणजे सासूबाईकडनं एक आणला होता, तेही तोही नाही का पूजला, म्हणजे त्यात पण हे केलं मी. तर सकाळी दिवे वगैरे सकाळी देव वगैरे धुवून घेतलं. माझ्या कसं घरामध्ये थोडंसं बेसिंग वगैरे नसल्यामुळं मला काय सगळे भांडे घासलेले किंवा कपडे धुतलेले हे जरा दाखवता येत नाही आहे. सगळं मला बाथरूममध्येच करावं लागतं. तर हा दिवा एक आणलेला होता मी गावाकडनं आणला होता, मग सासूबाईकडनं होता एक एक्स्ट्रा म्हणून. तर इथं फुलं नव्हती त्याच्यामुळं कसं एकदम असं पूजा न केल्यासारखंच दिसतं नाही का. तर मला एक तर म्हटलं ना की एक हेच गेलेलं आहे, माझा मन उडालेलं आहे. पण मग जेव्हा मी करते देवाची श्रद्धा माझ्या मनात भरपूर आहे, पण मी थोडंसं नाही का आता तो विषय काढला की वेगळंच बोलून जाते. तर तुमच्या इकडं कसं करतात काय करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला माहिती आहे कोणी आपला एवढा ब्लॉग बघणार नाही आहे, तरी पण कोणी बघितलं आणि कोणाला काय माहिती असेल तर नेक्स्ट म्हणजेच पुढच्या वर्षी मी काहीतरी वेगळं करीन किंवा तुम्ही जसं सांगितलं तसं करेन. तर इथे मी दिवे वगैरे ताटामध्ये छान असे फुलं वगैरे फुलांनी वगैरे सजवून घेतलं होतं. देवाऱ्यामध्ये फुलं वगैरे ठेवले होते आणि हा आईस्क्रीमचा जो बॉक्स आहे मी तो तेलाला वेगळा तेल टाकण्यासाठी ठेवला होता. तूप पण होतं, पण माझ्या लक्षात नव्हतं की नाही का, मी अगोदर विचार केला होता की तुपाचेच देवे आपल्याला हे करायचेत, पण परत जेव्हा मी तेल ओतलं तेव्हा लक्षातच नाही. मग म्हटलं नको अर्ध हे ना अर्ध ते. तर मी सगळ्या ह्याच्यामध्ये तेल टाकलं. तर एवढं ताट सुंदर दिसत होतं ना, तर तुम्ही पुढं बघतालच एकदम असं नाही का कॅन्डल लाईट डिनर म्हणल्यासारखं एकदम सुंदर आणि छान दिसत होतं. आणि मी जेव्हाही पूजा करेल तेव्हा दिव्यामध्ये फूल येतं म्हणजे आमच्या इकडे त्याला काजळी वगैरे म्हणतात. तर आता एक प्रथा पडली ती असं झालं की काजळी. तर बघा इथं कसे दिवे वगैरे दिसतात ना, तर मला तर आत्ती म्हणजे आवडले होते. खूप सुंदर दिसत होतं ते. लाईट चालू होती तरी पण एवढं म्हणजे असं वाटत होतं की अंधार आहे आणि एकदम नाही का काचेमध्ये सजवल्यासारखं असं वाटत होतं. तर तुम्हाला कसं वाटलं माझी पूजा देवपूजा वगैरे. तर ते झाल्याच्या नंतर मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, म्हणजे ज्या रील्स वगैरे बघते त्यावेळेस की मुलांनासुद्धा हे करायचं असतं त्यांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्यासाठी चांगलं असतं. तरी तर मी म्हणजे अथर्वला सुद्धा त्या दिव्याने ओवाळलं होतं. मला नव्हतं माहिती प्रॉपर काय करायचं काय नाही. तर जसं जमेल तसं गंध वगैरे लावून फुलं वगैरे टाकून त्याचं औक्षण केलेलं आहे मी. तर तुम्ही तुमच्या मुलांचं केलं आहे का हे मला कमेंट करून सांगा. आज माझं बाळ असतं तर मी दोघांची केलं असतं. तर असो, आठवण तर येतच राहील आणि मी कधीच नाही विसरणार आहे. तर चला आता कामं वगैरे आवरलेत आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. इकडं बघा अथर्व झोपलेला आहे, इकडं हातरून टाकलेलं आहे. आता मी पण झोपणार आहे, म्हणजे नाही का सकाळी लवकर उठावं लागते अथर्वच्या स्कूलसाठी. तर परत एकदा लास्टपर्यंत जो व्हिडिओ बघन त्याच्यासाठी दीपामोशाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तर आता आपला उद्या येणार आहे. तर चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चांगला ब्लॉग घेऊन येईल. हा कसा ब्लॉग वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मला. आणि नवीन चॅनलला कोणी जॉईन झालं तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबा, म्हणजे कसं माझे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघतात पण मोठे व्हिडिओसुद्धा तेवढेच प्रेमाने बघा. तर बाय, थँक्यू.